नमस्कार, मी श्रुतिका गावंडे. कृषीप्रधान टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. बघूया आजच्या ठळक घडामोडी. वरुड तालुक्यातील सावंगा येथे 30 जानेवारी रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत थकीत करदात्यांच्या नावाच्या वाचनावरून गावातील 2 गटामध्ये बाचाबाची झाली व त्याचे रूपांतर मारहाणीमध्ये झाले. यामध्ये काही लोकांना इजाही झाल्या. ही माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी सावंगा गाठून सौ वंदना कुमार आंडे यांच्या तक्रारीवरून दिनेश आंडे व हिरालाल उईके यांच्यासह 18 लोकांवर गुन्हे दाखल केले असून त्यांना जामिनावर सुटका करण्यात आली व हिरालाल उईके यांच्या तक्रारीवरून कुमार आंडे यांच्यासह 16 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. यामध्ये 2 महिलांचा समावेश असून त्यांची सुद्धा जामिनावर सुटका करण्यात आली. सावंगा हे गाव विदर्भातील पहिले डिजिटल गाव असल्यामुळे या घटनेने कलंक लागल्याचे बोलले जात आहे. प्राप्त माहितीनुसार दोन्ही गटाच्या तब्बल 36 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये 2 महिलांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे व आणखी 19 जणांची जामिनावर सुटका करण्यात आली असून तब्बल 16 जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा तपास DYSP दिलदार तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली बेनोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शांतिकुमार पाटील व त्यांचे सहकारी करत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश मदनेसह ऋषी दुर्गे, ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान टीव्ही, वरुड, अमरावती. आता आपण बघू शकतो आपले चॅनल आपल्या मोबाईलवर. त्यासाठी सबस्क्राईब करा कृषीप्रधान टीव्हीचे YouTube चॅनल.